नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विकी पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला. मित्रांनो, आज वार मंगळवार 21 जुलै 2026. तर मित्रांनो, आज आपण आलो एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे लागण म्हैस मार्केटमध्ये. मित्रांनो, बरेच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट होता की आम्हाला धुळे म्हैस बाजार दाखवा, ते पण लागण बाजार दाखवा आणि शेतकऱ्यांच्या म्हशी दाखवा. तर मित्रांनो, आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला व्यापाऱ्यांच्या दावणी पण दाखवणार आहेत, तिथल्या किमती पण दाखवणार आहेत. आपल्याला लागण म्हशींची काय काय गॅरंटी भेटते पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. तर मित्रांनो, सध्या आपण काय एवढे बाजार कव्हर करत नव्हतो, कारण आपल्याकडे भरपूर काम आलेले असतात, बाकी प्रोडक्टचे पण काम आलेले असतात, त्यामुळे आपल्याला एवढा टाइम नसतो बाजार कव्हर करायला. पण आता मी पूर्ण तुम्हाला बाजार कव्हर करणार आहे, पूर्ण महाराष्ट्रातील बाजार दाखवणार आहे. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा की आम्हाला हा बाजार पाहायचा आहे, तर तुम्ही मला कमेंट करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला मी संपूर्ण बाजार दाखवणार आहे मित्रांनो. आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मित्रांनो बाजारात जाणं पण शक्य नसतं, कारण एवढं लांब लांब जाणं. तरी तुम्हाला मी माझ्या माध्यमातून पूर्ण बाजार दाखवणार आहे. फक्त कमेंट करून द्यायची की आम्हाला हा बाजार पाहायचा मित्रांनो. तर हा लागण म्हशीचा बाजार आहे, धुळ्याचा बाजार आहे. मी प्रॉपर धुळ्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मी बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो. या बाजारामध्ये तुम्हाला 3, 4, 5, 6 महिन्याच्या लागलेल्या भेटतील. किमती मिनिमम मित्रांनो 60,000 पासून तर 80-85,000च्या लागलेल्या भेटतील. आणि जळलेल्या पाहिजे असेल तर लाखाच्या पुढे तुम्हाला पैसे मोजावे लागतील मित्रांनो, कारण जशी म्हैस असेल तशी तुम्हाला या ठिकाणी किंमत वगैरे मोजावी लागते. या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो 10 लिटर पासून तर 15 लिटर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी जाफराबादी म्हशी भेटेल. 5-5 लिटरवाली पण असते, 15 लिटरवाली पण असते. जशी म्हैस तशी किंमत असते मित्रांनो. तर चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी पूर्ण या ठिकाणी म्हशींच्या किमती वगैरे कव्हर करणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा. चला तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मित्रांनो बाजारामध्ये भरपूर म्हशी आलेल्या आहेत. 3-3, 4-4, 5-5, 8-8 महिन्याच्या पण लागलेल्या म्हशी असतात. आणि या ठिकाणी मित्रांनो जशी म्हैस असते, जशी त्या ठिकाणी दुधाची गॅरंटी वगैरे असते, तशी तुम्हाला किंमत वगैरे मोजावी लागते. या ठिकाणी भरपूर म्हशी आलेल्या आहेत. तुम्हाला जरा या ठिकाणी थोड्या मार्केटमध्ये म्हशी खरेदी करायची असेल तर येऊ शकतात. दादा नमस्कार. नमस्कार. बोला. किती आणलेले आहेत आपण आज? 7 आणलेले आहेत. कुठली खरेदी आपली आजची? खरेदी कुठली असते आपल्याला? गुजरातची खरेदी असते. कसा आहे बाजाराचा? बाजार अजून गिऱ्हाईक आली नाही. बरोबर. तर आपल्या किती म्हशी आणलेल्या आहेत आपण बाजारामध्ये? 7 म्हशी. 7 आणलेले आहेत. संपूर्ण लागलेले आहेत का? नाही, जणेले बाकीचे बाकी लागलेले आहेत. आता ही कशी मात आहे? तयारी ना आता 2-4 दिवसामध्ये. 2-4 दिवसामध्ये जणणार आहे. आता किती उद्या पहिला आता ही? आता तिसऱ्याला आहे. काय मिनिमम मिल कसं आहे दोघा टाइमला जणल्यानंतर? 12-13 लिटर. 12 किंवा 13 असणार आहेत. काही बाजारात मागणी केली कोणी? नाही, आता उतरवलं. बरोबर. काय किंमत असणार हिची आता? 90,000 सांगायला 90 आहे. काही व्यवहार बसल्यानंतर देऊन टाकू कमी. 100% कमी जास्त होणार आहे. बरोबर. तर मित्रांनो 2-1 दिवस घेणार आहेत. चांगली क्वालिटीची मिनिमम हिची 8-9-10 लिटरची बोली असणार आहे. हीच बाजूची 8 महिन्याची लागलेली. काय किंमत हिची वाली? तिचे पण 95,000. 95,000 रुपये होईल ना व्यवहारामध्ये बसल्यानंतर? सांगायच्या किमती असतात. शेतकरी बांधव आपल्या दावणीला यायला पाहिजे फक्त. 8 महिन्याची लागलेली मित्रांनो, पाहू शकता आपण या ठिकाणी. ही बाजूची ती जनलेली काय ऑफर हिची वाली? तिचे 1,35,000. 1,35,000 रुपये. काही मागणी वगैरे काही नाही नाही, झाली. आता गाडी उतरलेली आपल्याला. बरोबर. आणि काय दूध आलं कशी दोघा टाइमला? का चिकामध्ये अजून? आता चिकच आहे तिला. ठीक आहे. काय दूध आलं दोघा टाइमला? दिला 15-16 लिटर. 15-16 दिली आरामात. बरोबर. मित्रांनो चिकामध्ये पाहू शकता आता जनलेली. ही बाजूची ती 8 महिने. 8 महिन्याची. काही काय ऑफर हिची वाली? तिचे 90,000. सांगायला 90,000 रुपये होईल का द्यानंतर व्यवहारामध्ये बसल्यानंतर? बरोबर. लागलेली का लागलेली? 8 महिन्याची आता ही. बरोबर. ही बाजूची तिने आपल्याला 1, 2, 3 आणि त्या बाजूचे आहेत मित्रांनो. तर तुम्हाला पण अशा क्वालिटीच्या जर म्हशी खरेदी करायच्या असं मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून, तर ही जनेल आहे का? किती दिवस झालेला? काल रात्री चिकामध्ये. अजून काय ऑफर असणार हिची वाली? 90,000. सांगायला 90,000 रुपये. व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होणार आहेत. किती वेळा जनली आता ही? आता तिसऱ्या वेळाला ही ऑफर वगैरे 90,000 एकदम रिजनेबल किमती मित्रांनो. अशा नाही की 1,00,000-2 लाख सांगायचं आणि कमी करायचं. एकदम रिजनेबल किमती शेतकरीला पुरवडेल अशा किमती आणलेल्या आहेत त्यांनी बाजारामध्ये. संपूर्ण खरेदी गुजरात जंगलची असते. व्यवहार चांगला आहे. धुळे मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून चांगल्या क्वालिटीच्या लागलेल्या म्हशी किंवा जनलेल्या म्हशी आपण योग्य दरामध्ये खरेदी करू शकतात. तर दादा आपलं नाव नंबर सांगून द्या. 7620 आपली घरी पण दावा नसते. 8 दिवस पण आला शेतकरी बांधव तरी घरी पण भेटेल आपल्याला. आपण जनेलची आणि लागलेलीची काय गॅरंटी देता मग? आपला जनेलची दुधाची बोली असते. बरोबर. मायन साड्याची बोली असते या ठिकाणी. बरोबर. तर मित्रांनो दिलेल्या नंबर तुम्ही संपर्क साधा. आपण तसं व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकलेले असतो. बाजारा मंगळवारी असो 8 दिवस पण आले तर यांच्या गोट्यामध्ये तुम्हाला एकदम खात्रीशीर व्यवहार करून चांगल्या योग्य दरामध्ये म्हशी वगैरे खरेदी करून देतील तुम्हाला. एकदम रिजनेबल किमती 80-85-90 लाखाच्या भावाच्या या ठिकाणी तुम्हाला म्हशी वगैरे उपलब्ध करून देणार. आपलं नाव सांगून द्या दादा. माझं नाव रोशन मोहिते. मोबाईल नंबर सांगा. 9767 किती आणले आपण? एक आणली का? या सगळ्या पूर्ण आपली दावा नाही पूर्ण. बरोबर. तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी. इकडे पण म्हशी आलेल्या आहेत पाहू शकता आपण. तुम्हाला शेतकरीच्या म्हशी पण दाखवणार आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. कुठले आपण? दादरेची. दादऱ्याचे शेतकरी आपण.
बरोबर. तर मित्रांनो आपण तुम्हाला शेतकरीच्या म्हशी पण दाखवणार. काय किंमत असणार आहे आईची वाली? 90,000. सांगायला 90 आहे. काय दूध देते दोघा टाइमला ती? 4 4 देते. काही बाजारामध्ये कोणत्या शेतकरी बांधवनी मागणी केली का? मागणी चालू किती पर्यंत मागू राहिले? 75. 75 पर्यंत. तर काय अपेक्षा असणार आहे आपल्याला बाजारामध्ये यायची? 80,000 पर्यंत. कसं वाटलं बाजार धुळ्याचा? बाजार चांगला आहे. बोली वगैरे चालू आहे आता सध्या. बरोबर. मित्रांनो शेतकरीची म्हशी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता त्या ठिकाणी. बघू शकता किती अंदा असेल बरं आता ही? किती अंदा आहे? दुसऱ्या आणि खाली काय? याला खाली. आपलं नाव नंबर सांगा बरं. भीमराव आनंदा गोपाळ. कुठले राहणार आपण? दाढरीचे आपण. मोबाईल नंबर? 95 45 81 81 14. बरोबर. शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे. तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. शेतकरी माणसं मित्रांनो बरेच जणीच्या कमेंट असतात की आम्हाला शेतकरीची म्हशी पण दाखवत जा. तुम्हाला बाजाराच्या माध्यमातून आज शेतकरीची म्हशी दाखवली आपण. नमस्कार दादा. कुठले आपण? गांधरीचे. काय किंमत आहे? किंमत 1 लाख रुपये किंमत आहे. खाली काय? याला आहे का? किती महिने झाले मग आता? 3 महिने झाले. दुधाला आता काय चालू आहे सध्या? दुधाला माझे किती काय देऊ राहिले आता दोघा टाइमला? 7 लिटर. 7 देऊ राहिली. 3.5 देऊ राहिली मित्रांनो. ही पण शेतकऱ्याची म्हशी आणि दाटरायची आहेत तेवी. खाली आता 3 महिने झाले जनायला हिला. काय किती अंदा होता ही? किती वेळ आला आता ही? चौथ्या वेताला आहे. बरोबर. तर आपलं नाव नंबर सांगून द्या बरं. 96 04 45 15 66. बरोबर. तर शेतकरी बांधवांनो आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता त्या ठिकाणी. शेतकऱ्याच्या म्हशी आलेल्या आहेत. ही एक आहे आणि बाजूची एक आहे. आता हिला 3 महिने झालेले आहेत आणि आता हिला 2-3 दिवस झालेले आहेत वाटतं त्यांना. नमस्कार चंद्रकांत दादा. काय म्हणता बाजार वगैरे? बाजार चांगला आहे. तर काय बाजाराची सध्या हालचाल काय? किमती वगैरे काही तेजी का मंदीमध्ये? जरा तेजीमध्ये आता सध्या. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत. बाजार तेजीमध्ये राहणार आहे. तर एकच आणलेली का आपण आज? एकच आणलेली. बरोबर. काय गुजरात जंगलची खरेदी का? किती आणले होते आपण? बरोबर सर. बाकी विक्री आलेली आहेत. आता एकच उरलेली आता ही. बरोबर. आता कधी येणार आपली गाडी परत? मग 8 दिवसात आपली गाडी येत राहते. आता सीझन चालू झालेलं आहे आपल्याला. आणि आपली गुजरात जंगलची खरेदी असते. एकदम टॉपची खरेदी असते आपल्याला. जुनागडची खरेदी असते आपल्याला. तर काय ऑफर असणार याची? 1,20,000 रुपये. काही बाजारात मागणी वगैरे कोणी किती पर्यंत? 85-90 ला मागू राहिले. बरोबर. आणि दुधाला काय आहे आता मग? आता 20 दिवस कच्ची अजून ही. बरोबर. 20 दिवसाची कच्ची मित्रांनो. आणि किती यंदा जन्णार आहे आता ही? 3ऱ्या झाप्याला जन्णार आहे आता ही. मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी. हे पण शेतकरी माणसाचे चंद्रकांत दादा यांच्याशी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर येऊ शकतात. म्हणजे व्यापार पण करतात, शेती पण करतात. एक शेतकरी सारखाच व्यवहार आहे मित्रांनो. आणि आपली जवळचे असल्यामुळे तुम्हाला जर यांच्याकडून जर म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्हाला एकदम योग्य दरामध्ये म्हशी खरेदी करून देतील. तर आपलं नाव नंबर सांगून द्या बरं. माझं नाव भोटी चौधरी. मोबाईल नंबर 73 87 06 88 38. बरोबर. तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे. यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही म्हशी खरेदी करू शकतात. 1 नंबर रिजनेबलच्या म्हशी असतात. तर पहा शेतकरी बांधवांनो भरपूर या ठिकाणी म्हशी आलेल्या आहेत बाजारामध्ये. जर आपल्याला पण चांगल्या योग्य दराच्या म्हशी खरेदी करायची असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आपण येऊन खरेदी करू शकता त्या ठिकाणी. धुळे म्हैस मार्केट मित्रांनो जाफराबादी म्हशीचा बाजार म्हणून ओळखला जाणारा बाजार आहे. आणि या बाजारामध्ये मित्रांनो एकदम लागलेल्या म्हशी जनलेल्या म्हशी पण आपल्याला बाजारामध्ये पाहायला भेटेल. या ठिकाणी लाईव्ह व्यवहार पण चांगले होतात. जे आपण शेतकरी आणि धुळे मार्केट म्हटलं गेलं मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रातील बाहेरचे पण शेतकरी बांधव या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात. आणि चांगल्या क्वालिटीच्या म्हशी पण असतात. तुम्हाला या ठिकाणी पहा लाईव्ह व्यवहार पण दाखवतो मी. हे पहा इकडे लाईव्ह व्यवहार चालू आहे. हे पहा चालू व्यवहार वगैरे तुम्हाला व्यवहार दाखवतो. म्हणतो या रुपयाची. अरे तू हिशोब सांग ना. घ्या तू घ्या पाहिजे. हिशोब जाऊ ना. तू हिशोब जाऊ ना. घ्या तू लाईन दे. बोल ना. काय नाही मजा करतो मागू राहिले मित्रांनो. ही म्हैस मागू राहिले ते मागू राहिले. अरे हिशोब सांग ना तुम्ही. हे रुपये बाबा हे सांग बाबा काय करता हिशोब द्या. डायरेक्ट आली तर द्यायची ना तू काय करता आम्ही लाईन मागून निघून बस. काय पहिले हो भाऊ. अरे ना तुम्ही हलकी म्हैस शिकली या रुपयाची. अरे शिंग नाही हलकी खाटी कस काय म्हशी मागून बांधरे एकायची नाही त्याला. एकायची नाही. अरे वयस्कर तुम्ही.